बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे जुने कसबे लोणी भापकर असा याचा उल्लेख आढळतो. पेशव्यांनी भापकरांना दिलेले इनामदारीचं गाव हे भापकर बंधू हे 5 बंधू आणि 2 भगिनी असा यांचा विस्तार होता. सोनजी गोरकोजी भापकर, शहाजी गोरकोजी भापकर, पर्वतराव गोरकोजी भापकर, दुर्गाजी गोरकोजी भापकर आणि यशवंतराव गोरकोजी भापकर आणि 2 भगिनी होत्या. एक पाटसकर शितोळे देशमुखांना दिलेली होती आणि दुसरे ग्वाल्हेरचे दत्ताजी शिंदे ज्यांचा उल्लेख आजही बचेंगे तो और भी लढेंगे होतो. अशा दत्ताजी भापकर हे ह्या भापकरांची जावई होती. 14 जानेवारी 1761 हा पानिपत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या प्रित्यर्थ आज ही आपली ही जी समाधी आहे ही सोनजी गोरकोजी भापकरांची समाधी आहे आणि सोनजी भापकरांनी 1720च्या दरम्यान कर्नाटकात वर स्वारी केली आणि त्या फौजेतून मिळालेल्या इंतजामातून हे मंदिर आणि हा परिसर उभा केलेला आहे. आज 14 जानेवारी या दिवशी पानिपतची लढाई जी झाली 14 जानेवारी 1761 रोजी हा संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगाला इतिहास दाखवून दिला आहे की त्या ठिकाणी महाराष्ट्रातून जे मराठी सरदार शूरवीर गेले त्यामध्ये लोणी भापकरचे भापकर सरदार 5 भाऊ आणि त्यांच्याबरोबर अनेक 18 पगड जातीचे धर्माचे लोक त्याच्यामध्ये सामील होते, सहभागी होते. त्यांनी सुद्धा फार मोठं याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये मराठ्यांचे फार मोठं नुकसान झालं कारण ती जी लढाई झाली त्याच्यामध्ये बाकीच्या जे राज्य होते त्या राज्यांनी थोडं सहकार्य कमी केलं. पंजाब असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि त्यामध्ये मराठ्यांची हानी मोठी झाली. अशा आणि त्यामध्ये अनेक शूर सरदार हुतात्मा झाले. अशा अमर हुतात्म्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आमच्या भापकर कुटुंबियांच्या वतीने आणि लोणी भापकरच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने 17 पगड जातींच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. मी प्रदीप बाजीराव भापकर, शाखा चौदरवाडी, सोनजी गोरकोजी भापकर यांच्या वंशज शाखेतील असून आमचा चौदरवाडी या ठिकाणी वाडा आहे. तर आमचे पूर्वज आमच्या डॉक्युमेंटमध्ये बाबाजी बिन गंगाजी भापकर आणि रावजी बिन सोमजी भापकर असा आमच्या डॉक्युमेंटमध्ये उल्लेख आहे. आणि आज आम्ही सर्व भापकर मंडळी इतर 18 आलुतेदार लोक आम्ही आज आमच्या पानिपत वीरांना अभिवादन करण्यासाठी आज लोणी भापकर या ठिकाणी समाधी स्थळावरती येऊन काल भैरवनाथांचं पूजन करून आणि समाध्यांचं पूजन करून आम्ही आज हा उत्सव साजरा केलेला आहे. धन्यवाद. आज सगळा भापकर परिवारांचा हा सोहळा मोठ्या थाटात पहिल्याच वर्षी सुरुवात करण्यात आलेला आहे. इथून पुढल्या ह्याच्यात एक भापकर समाज प्रत्येक गावातला प्रत्येक धर्मातला माणूस इथं येऊन हा सोहळा उत्साहाने साजरा करेल